जमिनीमध्ये 4.5 लाख ते 5 लाख हेक्टर जमिनी वादात अडकलेल्या आहेत। देवस्थानालाही फायदा होत नाही आणि शेतकऱ्याचाही निर्णय होत नाही। त्यामुळे एक विस्तृत कायदा आणण्याची गरज आहे। काल आम्ही महसूल खात्याच्या वेबसाईटवर देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा पब्लिक हिअरिंग करता, जनसुनावणी करता किंवा जनतेचे सजेशन घेण्याकरता किंवा देवस्थान इनाम जमिनीमध्ये देवस्थानाचे म्हणणं ऐकून घेण्याकरता देवस्थानचे कुठले हक्क न जाता देवस्थानाचं प्रोटेक्शन करून शेवटी कुळाचं काय, वहिवाटदाराचं काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी निकाला काढायचा आहे। आणि त्यामुळे देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याला आपण आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती आहे, या जमिनीतून येणाऱ्या महसुलावर चालतो, त्यामुळे या जमिनी हिरावून घेण्याची भीती आता ते व्यक्त करतात। मी आपल्याला आपल्या माध्यमातून देवस्थान समितीच्या सर्व ट्रस्ट असतील, संघ असेल, त्यांना आश्वस्त करतो, कुठलाही हक्क देवस्थानाचं न जाता यामध्ये जे वाद चालू आहे या वादाला निपटारा केला पाहिजे। देवस्थानचे हक्क कायम ठेवून देवस्थानचे कुठले हक्क बाधित होऊ न देता या ठिकाणी आपण हा कायदा आणलेला आहे। त्यामुळं देवस्थानचं म्हणणं काय हे आम्ही ऐकून घेऊ, वहिवाटदाराचं म्हणणं ऐकून घेऊ, कुळाचं म्हणणं ऐकून घेऊ आणि यातून मात्र शेवटचा मार्ग काढू। शेवटी कुणी या ठिकाणी घाबरून जाण्याची गरज नाही। शासन कुठल्याही देवस्थानाच्या जमिनी काढून घेणार नाही। तर तुम्ही सर नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील गावठाणांचे सातबारे बंद करायचे तुम्ही आदेश दिलेले आहेत, नेमकं काय आदेश आहे? राज्यामध्ये अनेक महानगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या, नगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या। जर पुण्यामध्ये 40-45 गावं पुणे महानगरपालिकेत आले, नागपूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आहे, राज्यामधल्या नगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या। जी गावं आतमध्ये आली आहेत कॉर्पोरेशनच्या नगरपालिकेच्या आतमध्ये, त्या गावांचा सातबारा बंद करून त्यांचा प्रॉपर्टी कार्ड तयार करणे याकरता काल आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळं जे महानगरपालिका किंवा शहरात गेलेले लोक आहेत ते सातबारा बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार घेत आहे। शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडचा प्रश्नही प्रलंबित आहे। अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांमध्ये चांदूर येथील रेल्वे स्थानकाचा देखील आढावा घेतला आहे। मी हे सांगितलं आहे की रेल्वेमुळे शेतीचे 2 तुकडे पडतात। एखाद्या प्रकल्पामुळे शेतीचे 2 तुकडे पडले असेल आणि शेतकऱ्याची वहिवाट बंद झाली असेल तर शेतकऱ्याची वहिवाट कुणाला बंद करता येत नाही। आणि म्हणून जर रेल्वे बांधायची असेल तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड बांधला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीचे 2 तुकडे झाले, 2 भाग झाले रेल्वेमुळं, पाईपलाईनमुळं, रोडमुळं, दोन्ही साईडला सर्व्हिस रोड देऊन शेतकऱ्याचा रस्ता पूर्ववत करून दिला पाहिजे, असे आदेश आम्ही काढलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा रस्ता बंद करता येत नाही आणि म्हणून असे आदेश काढलेले आहेत। सर, मुंबई सहित जिमखान्यासंदर्भात देखील महत्वाचे आदेश आहेत। अनेक जिमखान्यांचे अद्यापही भाडेपट्टे आहेत, ते रिन्यू झालेले नाहीये। मुंबई शहरात 11 जिमखाने, उपनगरमध्ये 6 जिमखाने, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये जे जिमखाने सरकारी जागेवर आहे या सर्व जिमखान्यांनी शर्तभंग केलेले आहेत। ज्या अटी शर्तीवर आम्ही जिमखान्याला जागा दिल्या, आता फक्त जिमखाने लग्न लावतात आहे, पण मूळ भूमिका जिमखान्याची काय होती? या ठिकाणी स्पोर्ट्सला प्रमोशन करणे, क्रीडाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करणे। आता लग्न समारंभ झाले आहेत, त्यामुळे आता आम्ही हा विचार करतोय, जिमखान्याचा जो बॉयलाज आहे, जी घटना आहे, ती घटना आम्ही दिलेल्या जमिनीच्या अटी शर्तीला सुसंगत नाही। आणि म्हणून मुंबईमधले जिमखाने असतील, हे सर्व जिमखाने यांनी शासनाने दिलेल्या जागेमध्ये शासनाने दिलेल्या अटी शर्ती पाळल्या पाहिजे, याबद्दलचा निर्णय आमची पोलीस यंत्रणा या ठिकाणी उभी आहे। या ठिकाणी ज्या आरोपींनी आमच्या तहसीलदारला किंवा नायब तहसीलदारला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपीला आम्ही सोडणार नाही। एखाद्या वेळी त्या गंभीर गुन्ह्यामध्ये आणि या आरोपीला आम्ही सोडणार नाही। आणि अशा अवैध व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही भूमाफियाला
कुठल्याही गौणखनिज चोरी करणाऱ्याला महाराष्ट्रामध्ये आता आम्ही हुडकून काढू. या सर्वाची हद्दपारी आणि एमपीडीए करून त्या ठिकाणी यांना, या सर्व आरोपींना जेलच्या कडकडात टाकण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. या प्रकरणामध्ये विशेष करून जर पाहिलं संभाजीनगर कोकण असेल, आता विदर्भापर्यंत हे प्रकरण दिसते. वाळू माफियामध्ये आता हे मुरुम माफियांनी हा हल्ला केला दिसतोय. विशेष करून चालक असतात त्यांच्यावर कारवाई होते, मात्र मुख्य आता मागे राहतात. त्यामुळे ही अशी धाडसी कृत्य ती करताना पाहायला मिळतात. तर आता पण यामध्ये जेरबंद केले जाते. खरं आहे, 10-10, 11-11 वर्षापासून हे चोरी करतात आहे. त्यांच्या चोरी उघडकीस आणतोय. आता आमचे अधिकारी हिंमत करताय या लोकांना पकडण्याची. आधी सर्रासपणे चोरी चालायची, पण आता सर्रासपणे आम्ही या ठिकाणी सर्वांना कारवाया चालू केलेल्या आहे. याच्या मागे जे मोठे मासे आहेत, रेती चोरी, गौणखनिज चोरी, यामध्ये मोठे माफियाही आहेत. अनेक वर्षापासून याच्या मागे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आहे. त्यांनाही त्यांची लिंक शोधून काढण्याचं काम सरकार करते आहे. राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि नेमकं काय वडेट्टीवारांनी पण याच्यावर आरोप केला दिवसावर. त्यांचं म्हणणं आहे की महिला मुली असुरक्षित आहेत, आता शासकीय अधिकारी देखील असुरक्षित दिसत आहेत. नागरिकांनी दाद नेमकी कोणाकडे मागायची? आज राज साहेबांकडे मी केवळ सदिच्छा भेट घेतली आहे. मी निवडून आल्यापासनं, मंत्री झाल्यापासनं माझी त्यांची 2-4दा चर्चा झाली की मला चहा घ्यायला यायचं आहे. आज राजसाहेबांनी चर्चेला, चहाला थोडा वेळ दिला आणि केवळ सदिच्छा भेट, कुठल्याही राजकीय चर्चा नाही, फक्त मैत्री, मित्रत्व म्हणून या ठिकाणी माझी त्यांची भेट झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आमचा सन्मान केला, मान सन्मान केला. खरं तर राजसाहेबांची आणि आमची मैत्री जी आहे ती या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यामुळं त्या मैत्रिणी मी त्यांच्याकडे सदिच्छा भेट घेतली आहे. नाशिक मधल्या रिंग रोडचा प्रकल्प भेटीमुळे सर दोन भावातील दुरावा पुन्हा वाढणार आहे का? कारण महापालिका निवडणुकीनंतर दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सातत्याने करते उद्धव ठाकरे राजकारणी. मला वाटते राजसाहेब एवढे प्रगल्भ आहे आणि आम्ही एवढे प्रगल्भ आहोत की अशा सदिच्छा भेटीमुळे कुठल्याही राजकारणावर कुठलाही तडा येत नाही. शेवटी मैत्री महत्वाची असतं. राजकारणाकरता प्रत्येक मैत्री तोडणे योग्य नाही आहे आणि महाराष्ट्राची संस्कार संस्कृती आहे. विरोधी पक्षात जरी असेल तरी आपण आपल्या मैत्रीला कायम जपतो. त्यामुळं मैत्री ही कधीच तुटत नाही. मला वाटत नाही की माझ्या भेटीमुळं कुणाची भावंडामुळे वाद वगैरे होतील किंवा असा कुठलाही विषय होईल. माझी मैत्री उद्धवजींनाही माहीत आहे, राजसाहेबांसोबत मैत्री आहे आणि त्यामुळे कुठलाही दुरावा तयार होणार नाही. ही सदिच्छा भेट होती. नाशिकमध्ये प्रकार जो आहे तो घडलेला आहे. ज्या पद्धतीने रिंग रोड प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांची जमीन मोजमाप करण्यासाठी अधिकारी जे आले होते त्यांच्याकडून मारहाण झाली असा एक आरोप शेतकरी करतायत. आज ठाकरे गटाने तिथे आंदोलन सुद्धा केलं. स्वतः संजय राऊत गेले, ते म्हणतात की माझं बोलणं जे आहे ते महसूल मंत्र्यांसोबत झालेलं आहे. माझं संजय राऊतजीशी बोलणं झालं. मी त्यांना विनंती केली की आज आंदोलन तुम्ही कमी करा. मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे. तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू. मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी आंदोलन परत घ्यावं. माझी विनंती ते मान्य करतील असा मला विश्वास आहे. माजी जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अविनाश पाठक असं त्यांचं नाव आहे. त्यांना लातूरमधनं उचलण्यात आलंय पोलिसांकडे. या ठिकाणी आमच्याकडे जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला होता त्यावर त्यांच्या सह्या होत्या आणि आम्ही पोलिसांना सांगितलं आहे आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की अशा बोगस म्हणजे भूसंपादन प्रकरणामध्ये अव्वाच्या सव्वा पैसा लाटणे आणि सरकारचं नुकसान करणे जिल्हाधिकारी या पदावर राहून. त्यामुळं जे जे आरोपी आहेत त्या सर्वांना पकडलं जाईल. शासनाचं नुकसान झालेलं आहे. बीडमध्ये हजारो कोटी रुपये लुटण्यात आलेले आहे. त्यावर आम्ही कडक कारवाई करतोय. नाशिकमध्ये सुद्धा एक म्हाडामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गरीब माणसाचे घरं त्या ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे. बीडमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे आणि महाराष्ट्रात स्पष्ट संकेत आहे की कुठल्याही व्यक्तीने शासनाला जर फसवलं आणि गरीब माणसाची फसवणूक केली, एकडे शासनाची फसवणूक, दुसरी गरीब माणसाची फसवणूक केली तर राज्य सरकार कोणाला सोडणार नाही. हा संकेत याच्यामधून आहे.